घराचा ओळख करून देतो। मी मळगे खुर्द कृष्णा गावडू पाटील यांचा नातू आणि विष्णू कृष्णाजी पाटील यांचा मुलगा। ह्या मळगे खुर्दमधील संप्रदायातलं एक आदर्श आमचे आजोबा, जन्मात पहिले गावचे सरपंच आणि या गावाच्या सर्व घडामोडीत सर्व आदर्श काम आणि गावाला संप्रदायाकडे आणि सुस्थितीकडे जावं या विचाराचे एक पाईक म्हणून आमच्या आजोबांना आम्ही ओळखलं जातो। ते या मळगे खुर्दमध्ये काम करत असताना काही दूध वेदगंगा नदीवरील धरण बांधकाम असेल, बिद्री कारखाना बांधकामामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय वाटा होता। कारण त्या काळात मळगे खुर्दमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुराळघरं होती आणि परिसरात सुद्धा गुराळघरं होती। त्याने विश्वनाथ अण्णांच्या नेतृत्वाखाली वेदगंगा धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली आणि पाणी अडवण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर मळगे खुर्दमध्ये ऊसाचं लागणी सुरुवात झाल्याने गुराळघरं मोठ्या प्रमाणात होती। पण बिद्री कारखाना चालू बांधकामासाठी संस्थापक त्यावेळचे विटी पाटील आणि त्यावेळचे असणारे सर्व संचालक यांनी या मळगे खुर्दमधील सर्व नागरिकांना सांगितले की आपल्याला बिद्री सहकारी साखर कारखाना चालवायचा आहे आणि तो पुढे न्यायचा आहे। यासाठी या आमच्या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आपली स्वतःची गुराळघरं बंद केली आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याला ऊस घालण्यास सुरुवात केली। मला वाटते सन 1954 आमची ही बलबीर विकास सेवा संस्थेची स्थापना आणि बिद्री कारखान्याची पण स्थापना मला वाटते त्याच वेळची आहे। आणि त्या काळाच्या दरम्यानमध्ये ह्या 4 तालुक्याचा हा सहकारी साखर कारखाना हा चालू झाल्यानंतर मळगे खुर्दमधून सर्वात जास्त ऊस पाठवल्याबद्दल आमच्या बलबीर विकास सेवा संस्थेला त्यावेळचे संस्थापक चेअरमन कृष्णा गावडू पाटील यांना 5 तिजोऱ्या देऊन त्यांचा सत्कार त्या काळी करण्यात आला होता। मला एक एवढंच सांगायचं दादा, त्या काळापासून कृष्णा गावडूजी पाटील हे बिद्री कारखान्याचा एकदा संचालक व्हावे त्यांची इच्छा होती। त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवांच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही एक वेळ तरी बिद्री कारखान्याचा संचालक व्हा। आणि त्यानंतर आम्ही सातत्यानं आणि राजेसाहेब तुम्हाला सांगतो, आम्ही आज तागायत कुठल्याही घाडगे गट म्हणजे आमच्या 5वीला जशी ती सटवाई कानात बोलती ती कुर्र करती, त्याच वेळी आमच्या कानात घाडगेच सांगितलेला आहे, दुसरं कुठलंही नाव सांगितलेलं नाही। त्यामुळं आजपर्यंत आम्ही कुणाची पायरी चढलो असेल पर्याय असतो, पण गट म्हणून तुमचं राजकारणात तुमचा कार्यकर्ता म्हणून आम्ही कधी चढलेला नाही आणि काही माणसांची पायरी सुद्धा ह्या पुढे चढणार नाही। म्हणून मी निश्चय घेतला की हे जे चाललेली राजकीय घडामोडी ज्या कागल तालुक्यात चालल्या ते मला 2019 पासून पटलेल्या नाहीत। त्यामुळे ज्या नेत्यासाठी मी बरेच वर्ष काम केले, तन मन धन सगळं लावून काम केले, त्यांना सुद्धा माहीत आहे। आणि या सर्व गोष्टी करत असताना मला ते वैचारिक दृष्टी जी चाललेली होती किंवा तिथले जे चमचे काम करत होते ते चमच्यांचं काम मला कधी पटलं नाही साहेब। म्हणजे तुम्हाला काही गोष्टी मला राजेसाहेब तुम्ही बोलू नका म्हणलं, पण ते राहत नाही। आणि मग काय होतं की ते पटलं नसल्यामुळे मी 100% टाळाटाळ करत होतो, बऱ्याच वेळा टाळाटाळ करत होतो। पण मला माहित आहे की मी तिथं काय काम करत होतो, किती काम केलंय, किती वर्षे काम केले, कसं काम केलंय, सर्व जबाबदाऱ्या गटाच्या अंगावर खांद्यावर घेऊन सर्व पैशाच्या जबाबदाऱ्या बऱ्याच वेळा लागेल तिथं काय होईल, बऱ्याच वेळा गटासाठी बऱ्याच गोष्टी कोर्ट कचेऱ्या सगळं केलंय, होणारा त्रास पण सहन केलाय। सर्व कामांच्या बाबतीत माझ्या बाबतीत काय झालं या प्रत्येक गावातल्या नागरिकाला माहित आहे। पण गावचा विकास ह्योच माझा ध्यास आहे आणि तो मी करणार। आणि त्यासाठी मला एक बलशाली नेत्याची गरज आहे। तुम्ही फक्त मला पाठीवर हात ठेवा। बघा मी या गावातून या पांढरीतून सांगतो की मी कुठेही कमी पडणार नाही। पाठीवर फक्त हात ठेवा आणि नुसतं लढ म्हणा। बघा मी किती तुम्हाला या कागल तालुक्यातून एकच वेळ संजय बाबाच म्हटले होते की महेश तुझ्याबरोबर एक वेळ 1100 मतांना पराभव झाला, फक्त महेश तुझ्यामुळे मी तिथपर्यंत गेलो। प्रत्येक घटनेत मी त्याचा साक्षीदार आहे, प्रत्येक निवडणुकीचा मतनोंदणीचा असेल, प्रत्येक कार्यक्रमात जे काय ज्या गोष्टी म्हणजे आम्ही अंदाज घेत होतो प्रत्येक गोष्टीचा की बाबा मागची पंचायत समिती झाली, जिल्हा परिषद झाली, किती मतांचा आणि आपला डिफरन्स आहे, आमदारकीच्या निवडणुकीला किती मतं काढावी लागणार आणि कुठं काय करणार, ह्या प्रत्येक गोष्टीत मी काम करत होतो। प्रत्येक निवडणुकीला नामदारांचा एक प्रोग्राम ठरलेला असायचा की 2000 3000 हे वाढत होते, पेन्शन वाढत होते आणि त्याच दरम्यान 5000 आणि 6000चं मतदान वाढलं जात होतं। ह्या बारकाव्यावर आम्ही मायक्रो प्लॅनिंग करून आम्ही पूर्णपणे ह्या कामात होतो, पण त्या कामाचं माझं चीज झालं नाही। प्रत्येक वेळी आम्हाला त्यातून डावलण्यात आलं, प्रत्येक वेळी फक्त कामापुरता वापर करून घेतला आणि ह्या बिद्रीच्या निवडणुकीत त्यांच्याकडनं जी आम्हाला उत्तर आली ती अपेक्षित नव्हती।
आणि एवढ्या लेवलवर आम्ही म्हणजे त्यांच्या बरोबरीने काम केलं. आम्ही काय सामान्य कार्यकर्ता आहे, कुठले आमच्याकडे पूर्वीची राजकीय सत्ता आहे किंवा माझा वडील नोकरीला होता किंवा अधिकारी होता त्यानं 2 नंबरचे पैसे मिळवले काही नाही. राजेसाहेब सामान्यातला सामान्यचे वडील होते. या सगळ्या लोकांनी मला जपलंय. प्रत्येक गावातल्या माझ्या पार्टीने जपलंय. विरोधकांनी 100 हल्ले केले असतील पण त्यातले 100 हल्ल्यात परतून लावण्याची ताकद ह्या माणसाने माझ्यात निर्माण करून दिल्या आणि ती मी ताकदी वाया जाऊ देणार नाही. कुठेही कुणाच्या दावणीला बांधणार नाही. कुणाच्या पायरीला स्वाभिमानानंच आमचे कार्यकर्ते जातील, कुठेही जातील तिथं स्वाभिमाने नेहनच जाणार. कुणाचा आडपडद्याने मी प्रचार करणार नाही. करणार तर उघड करणार, नसेल तर नाही करून घरात गप्प बसणार. एक वेळ राजकारण सोडायची वेळ आली तर चालेल पण पोटात एक ओटात एक आपल्याकडून कधीच जमणार नाही. त्यामुळं मला अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मी आमच्या जुन्या नेत्यांना म्हटलं की MPSC UPSC परीक्षा होत्या, त्यांचा परीक्षेत नापास झाला की त्याची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका परत मिळते आणि त्या पत्रिकेत सांगितलं तर तुमचं चुकलंय काय. मी त्यांना चुकलेलं विचारलं. माझी निष्ठा कुठं पहिल्यांदा सांगितलं मला मुरगुडमध्ये भाषण झालं तर निष्ठावंत कार्यकर्त्याला देणार, काम करणार, पार्टीचं काम करायला देणार. आणि ज्यावेळी माझी शिफारस करण्यासाठी एक दोन माणसं गेली त्यावेळी मला म्हणले ही तुझ्या लायकीची नाहीत आणि ही तुझी कशी शिफारस करतात असे जे उत्तरं दिली. त्याच्यानंतर मला सांगितलं गेलं की तुझ्या घरातनं तुला विरोध आहे. ठीक आहे म्हटलं, तू मला मान्य आहे म्हटलं. त्याच्यानंतर मला सांगण्यात आलं, मग मीच त्यांना विचारलं आमच्या 37 जणांनी फॉर्म भरले ते 32 जणांनी ह्या 2 उमेदवारांना आम्ही विरोध केला होता, मग त्यांची उमेदवारी कशी, त्याचं उत्तर दिलं नाही. म्हणजे परत आमच्या घरात आणि भांडणं लावायची. हा न्याय मला तरी पटलेला नाही. अशा गोष्टीवर तुम्ही बोट ठेवून माझ्या म्हणजे निष्ठेचं तुम्ही पाणी करू नका. कारण त्यांची पात्रता काय, माझी पात्रता काय त्यांना पण माहीत आहे. मग ह्या सर्व गोष्टीनंतर मी मंथन करत होतो. पण एक माझं निश्चित होतं, आम्हाला दुसरं कुठलंही घर कधीच दिसलं नाही. फक्त तुमचं घर आम्हाला दिसत होतं. हक्काचं घर एकच दिसत होतं. इथनं सोडायचं तर आपण हक्काच्या घरात जायचं एवढाच आमच्या मनी भावना आहे. शेतकऱ्यांची तुमच्याविषयी राजेसाहेबांच्या विषयी सुद्धा शेतकऱ्यांचा आहे. राजेसाहेब दूरदृष्टी नेते होते, ते बऱ्याच गोष्टी त्यावेळी बोलून गेले, त्याचं आत्ता त्याची उत्तरे मिळायला लागलेत. आणि अशा पद्धतीचं काम करायची आम्हाला संधी द्या. प्रत्येक गोष्टीत आम्ही पुढे जाऊन काम करतोय. आता सर्व उत्पादकांना म्हणजे आम्ही दूध व्यवसायात काम करतोय. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बरोबर काम करताना साहेब उत्पादकांना ज्यावेळी जी गरज आहे, आज मी सर्व भांडवल मी आज कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा असेल का आमच्या गावचा अभ्यास पूर्ण केलाय की जेवढं ऊसातनं पैसे येतात त्याच्यापेक्षा जास्त दुधातनं पैसे येतात आणि 10 दिवसाला मिळतात. मग शेतकऱ्यांना कुठल्या धंद्याकडे वळवलं पाहिजे, त्यांच्यात किती प्रोग्रेस निर्माण केला पाहिजे, ह्या पद्धतीचं काम करायचं एक हे अनेक ध्येय आहे आम्हाला. आणि तुम्ही त्याला आम्हाला पाठबळ द्यावं अशी मी विनंती करतो. आणि यापुढे तुम्ही जो सांगशीला तो आदेश, जो सांगशीला ते काम ते पूर्ण करणार याची पूर्ण या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो. कुठेही आमच्यामध्ये गलफती होणार नाही. म्हणजे शब्द दिला किंवा इथलं सांगितलं उठला तिकडं गेला. आता दिलेला उमेदवार सकाळी एकीकडे असतोय, सकाळी माडकांच्याकडे असतोय, दुपारी एकाकडे असतोय. मागचा उठला की सकाळी 5ला दर्शन, नंतर दुपारी दुसऱ्या देवाचं दर्शन, असं 3 देव करणारे आम्ही नाही. बे दोन्ही 4 आमच्याकडनं होणार नाही. एवढंच मी बोलतो आणि तुमच्याशी समर्थन आम्ही करतो. ज्या ज्या गोष्टी लागेल त्यावेळी आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्हाला ज्यावेळी लागेल तुम्ही आमच्या बरोबर राहा. एवढंच मी विनंती करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर राजेश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार माजी संचालक RD पाटील यांचे चिरंजीव जयवंत पाटील साहेब करतील. राजेश्री छत्रपती शाहू परिवर्तन विकास आघाडी या आघाडीच्या प्रचारात राजे समरजित सिंह घाटगे साहेब तसेच आत्ताच प्रवेश केलेले आमचे मित्र व पाहुणे, कारण हे गावच पाहुण्यांचं आहे माझ्या राजे, त्यामुळे महेश पाटील तसेच दत्तामामा खराडे व्हाईस चेअरमन बिद्री साखर माझी, तसेच दिगंबर आसवले हे माझे पाहुणे साहेब, MP पाटील साहेब, दाजी मखदूम साहेब, तसेच सर्व मळग्यातील आता सर्वच हे मला वाटतं प्रत्येक गल्लीला एक दोन पाहुणे आहेत, सर्वच पाहुणे मंडळी. तर मी या मळग्यामध्ये मला वाटतं लहानपणी या नदीमध्ये पाणी नसायचं, त्यावेळी पाणी नव्हतं नदीला, तर लहानपणी आम्ही मधनं चालत यायचं मळग्याला. आणि येत असताना खरोखर आता या मळग्यामध्ये आल्यानंतर मला खूप बरं वाटलं, कारण मी एक उमेदवार बिद्रीचा म्हणून आलो
तर मळग्यामधली परिस्थिती बघितली तर मी आता राजेसाहेब असतोय वरचेवर मळग्याला, तर मळग्याचा ऊस हमीदवाडाच नेतोय. मला वाटते बिद्रीला काय तुमचं कांड जाईत नाही. हमीदवाडीची बिद्रीला 30 तर आहे. त्यानंतर आमचे हमीदवाडला बऱ्यापैकी ऊस इथून जातोय. 7 ते 8 ट्रॅक्टर असतात हमीदवाडचे. तर ऊस जात नाही तर मग यांचा जो दर दिला जातोय, मी एवढा दिला तेवढा दिला, तुम्हाला काय त्याचा उपयोग झाला काय? त्या दराचा काही उपयोग आहे नाही. आणि म्हणून तुम्ही आमच्या इथून पुढं आम्ही तुमच्या गावाशी बांधील राहू. आता आमचं जरी पॅनेल आलं निवडून येणारच, त्यात काय राजेंनी सांगितलंय, शंका नाही. तर आल्यानंतर आम्ही तुमच्या गावाशी बांधील राहून तुमचा ऊस नेण्यामध्ये अगदी हिरिरीनं भाग घेऊ. तसेच महेश पाटील म्हणला तर महेश पाटलांचं काम बघितलं तर राजेसाहेब मी आता बघत आहे, आता आमचे सचिव इथं सर्जेराव पाटील आहेत यांच्या संस्थेमध्ये, आणि ते देखील मला सांगत असतात आणि मी देखील त्यांना जवळून बघत आहे. तर आता या संस्थेची दूध संस्था आहे, त्या दूध संस्थेमध्ये आता त्यांनी दूध वाढवण्यासाठी जे जे हरियाणाहून म्हैसी आणणे वगैरे असे प्रयत्न चालू केलेत. आणि हे प्रयत्न करत असताना त्यांना सर्व गावांची साथ आहे. तर दूध वाढवलं तर गोकुळचं किंवा जर दूध वाढवलं तर कुठलं दूध वाढवायला पाहिजे, म्हैशींचं दूध वाढवायला पाहिजे, गाईच्या दुधामध्ये फायदा नाही वगैरे वगैरे असं बोललं जातं. त्यामुळं ते म्हैशीकडे वळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न केला. आणि ह्या अशा अनेक गोष्टीमध्ये किंवा या गावामध्ये अनेक परिसंवाद असतील, ऊस परिसंवाद असेल किंवा दूध वाढवण्याचा परिसंवाद असेल, शेतीविषयी अधिक माहिती लोकांना मिळावी यासाठी वरचेवर त्यांचे प्रयत्न चालू असतात. आणि शेतीची माहिती घेत असताना बाहेर जाणं किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्याकडे भेटी देणे ही कामं ते करत असतात. त्यांचं काम पाहिलं तर खरोखर मला देखील यावा वाटतो की त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती. तुमची उमेदवारी हीच आमची समजा आणि कामाला लागा, एवढंच या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय